Hi friends, today lecture start with the new point Python math module. Math module means it is mathematical function work in Python programming. That is it includes means it defines Python math module is defined as the most famous mathematical function. म्हणजे मॅथ मॉड्यूलमध्ये आपण काय करणार आहे जे मॅथमॅटिकल फंक्शन आहे ते यूज करून काय करणार आहे आपण प्रोग्राम्स करणार आहे विच इन्क्लूड्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स रिप्रेझेंटेशन फंक्शन्स लॉगॅरिथम फंक्शन एक्सेट्रा अँड फर्दर मोर. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा यूज करू शकतो रिप्रेझेंटेशन फंक्शन्स यूज करू शकतो जे आपले लॉगॅरिथम टेबलमधले ते लॉगॅरिथम फंक्शनचा यूज करू शकतो मीन्स हे सगळं यूज करून आपण काय करणार आहे मॅथमॅटिकल फंक्शन प्रोग्राममध्ये आपण इंट्रोड्यूस करणार आहे. इट ऑल्सो डिफाईन्स टू मॅथमॅटिकल कॉन्स्टंट दॅट इज पाय अँड आयलर्स मेथड. पायची व्हॅल्यू आपल्याला ऑलमोस्ट माहितीच आहे. पायची व्हॅल्यू काय असते 3.14 अँड आयलर्स नंबरची व्हॅल्यू आहे 2.71. नेक्स्ट इट ऑल्सो डिफाईन्स टू मॅथमॅटिकल कॉन्स्टंट दॅट इज पाय अँड आयलर्स नंबर्स. जस्ट मी सांगितलं आता पायची व्हॅल्यू आहे आयलर्स नंबरची व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू काय आहे आपली 3.14 or 22 divided by 7. This is the pi's value. Next, Euler's numbers is defined as the base of the natural logarithm and its value is 2.71. Euler's number कशाने डिनोटेड केलं जातं तर ई ने डिनोटेड केलं जातं आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 2.71. नेक्स्ट पॉईंट देर आर डिफरंट मॅथ मॉड्यूल विच आर गिवन बिलो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नवीन प्रकारचे मॅथमॅटिकल मॉड्यूल्स आहेत ते डिस्कस करणार आहेत वन बाय वन. First one is math.log, math.log10 value, math.expression, math.power, math.floor, math.cell, math.fabs, math.factorial, math.mod f x. Next one discussed by one by one is first one math.log mathematical module. First one is math.log. MATLAB, this method returns the natural logarithm of a given number. It is calculated to the base e. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे log e. log e ची व्हॅल्यू आपण कसं डिफाईन करतो सेम ह्या फंक्शनने आपण काय करू शकतो प्रोग्राममध्ये log e ची व्हॅल्यू आपण डिस्प्ले करू शकतो. लेट्स एक्झाम इम्पोर्ट मॅथ. काय करूया मॅथ हा इम्पोर्ट करून घेतला देन नंबर इज इक्वल टू 2e-7. देन प्रिंट log fabs x base is math.log math.fabs number आणि कॉमा काय दिला 10. म्हणजे लॉग काय दिलेला आहे log 10 एक्सची व्हॅल्यू काय इथं डिफाईन केले एक्सची व्हॅल्यू इथं डिफाईन केले 10 देन बेस इज देन आउटपुट काय डिस्प्ले झालं -6.69 अँड समथिंग. दिस इज द मॅथ लॉग फंक्शन. नेक्स्ट वन मॅथ लॉग 10. दिस इज द म्हणजे काय log 10 असताना आपण काय करणार आहे व्हॅल्यू त्याची डिस्प्ले करणार आहे. दिस मेथड रिटर्न्स बेस 10 लॉगॅरिथम ऑफ द गिवन नंबर अँड कॉल द स्टँडर्ड लॉगॅरिथम. लेट्स सी एक्झाम. म्हणजे log 10 काय करणार आहे धिस मॉड्यूल आपण कशासाठी यूज करणार आहे ज्याचा बेस 10 आहे त्याचं काय करणार आहे आपण व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे. नेक्स्ट इम्पोर्ट मॅथ एक्झाम्पल बघतोय. इम्पोर्ट मॅथ काय केलं मॅथ मॉड्यूल इम्पोर्ट करून घेतलं देन x इज इक्वल टू 13 एक्सची व्हॅल्यू 13 डिफाईन केली. देन प्रिंट लॉग बेस टू द 10 आणि एक्सची व्हॅल्यू काय केली 13. देन मॅथ लॉग 10 ब्रॅकेटमध्ये एक्स आपण डिफाईन केलं आउटपुट काय डिफाईन झालं 1.11. दिस इज द math.log10 मॉड्यूल. नेक्स्ट वन इज math.expression. This method returns a floating point number after raising to the given number. म्हणजे आपण दिलेली व्हॅल्यू जी आहे त्याचं काय करणार आहे फ्लोटिंग पॉईंटचं काय करणार आहे ते मॅथ्स एक्सप्रेशन आपल्याला डिस्प्ले करणार आहे. इम्पोर्ट याच्यामध्ये पण सुद्धा आपण काय करणार आहे इम्पोर्ट मॅथ मॉड्यूल काय करणार आहे आपण इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक नंबर डिफाईन केला इज इक्वल टू 5e-2. देन प्रिंट द गिवन नंबर. पहिल्यांदा आपण नंबर काय केला डिस्प्ले करून घेतला म्हणजे प्रिंट करून घेतला. नेक्स्ट त्याच्यानंतर व्हॅल्यू काय दिली एक्सप्रेशन ई काढायचं ना प्रिंट e⁻x युजिंग एक्सपेक्शन फंक्शन. म्हणजे e⁻x काय दिलं आहे आपण e⁻xची व्हॅल्यू काय आली आता 5 द गिवन नंबर इज 0.05. आपण 0x ची व्हॅल्यू काय डिफाईन करून घेतले 0.5. देन e⁻x युजिंग exp फंक्शन देन व्हॅल्यू काय डिफाईन झाली 0.0512 अँड सो ऑन. नेक्स्ट आहे पॉवर फंक्शन math.power xy. xy is parameter.
This method returns the power of the x corresponding the value of y. If value of x is negative or y is not integer value, then it's raise the value error. म्हणजे काय करतात मॅथ डॉट पॉवर फंक्शन काय करणार आहे आपल्याला, तर त्याचा काही पॉवर आपल्याला म्हणजे वर्ग आपल्याला डिस्प्ले करणार आहे. त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर, एक स्टार्टिंग एक काय दिलेला आहे एक्स आणि वाय. एक्स काय रिप्रेझेंट करणार आहे बेस आणि 2 काय रिप्रेझेंट करणार आहे वाय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, इम्पोर्ट मॅथ. इम्पोर्ट मॅथ काय, मॅथ मॉड्यूल आपण इथे इम्पोर्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर एक नंबर डिफाईन केला, मॅथ डॉट पॉवर फंक्शन यूज केलं आणि त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर व्हॅल्यू पास केल्या 10 and 2. 10ची व्हॅल्यू x इज इक्वल टू 10 and y इज इक्वल टू 2. देन प्रिंट द पॉवर ऑफ नंबर, देन नंबर. द पॉवर ऑफ नंबर काय आला 100. म्हणजे 10 raised to 2 काय व्हॅल्यू डिस्प्ले झाली 100. म्हणजे 10चा स्क्वेअर आपल्याला इथं डिस्प्ले झाला. पॉवर फंक्शन काय करतं, दिलेल्या व्हॅल्यूचं काय करतं स्क्वेअर आपल्याला इथं डिस्प्ले करतं. नेक्स्ट आहे मॅथ फ्लोअर फंक्शन. फ्लोअर फंक्शन इट रिटर्न्स द फ्लोअर व्हॅल्यू ऑफ द एक्स. इट रिटर्न्स द लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. म्हणजे काय करणार आहे, एक्सची व्हॅल्यू आपण जी डिफाईन करतो त्याची लेस दॅन ऑर इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू काय डिस्प्ले करणार आहे. एक्झाम्पल बघा, सेम प्रत्येक फंक्शनमध्ये आपण काय करून घेणार आहे, इम्पोर्ट मॅथ मिळून काय करून घ्यायचं आहे, इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट मॅथ, देन नंबर इज इक्वल टू मॅथ डॉट फ्लोअर आणि व्हॅल्यू पास काय केलं 10.25 201. देन प्रिंट द फ्लोअर व्हॅल्यू इज देन नंबर. आउटपुट काय झालं, द फ्लोअर व्हॅल्यू इज 10. म्हणजे काय केलं त्यानं, जी व्हॅल्यू आपण एक्सला डिफाईन केलेली आहे, फ्लोटिंग व्हॅल्यू आपण काय केली ते डिफाईन केले, त्याचं काय केलं ते फक्त लेस दॅन ऑर इक्वल जी व्हॅल्यू आहे एक्सची तेवढीच आपल्याला इथे डिस्प्ले केलेली आहे. दिस इज द फ्लोअर फंक्शन. आणि नेक्स्ट आहे सेल फंक्शन. द मेथड रिटर्न्स ऑफ द सेल व्हॅल्यू ऑफ द एक्स. इट रिटर्न्स द ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्हॅल्यू एक्स. म्हणजे फ्लोअर फंक्शन काय करतं, लेस दॅन व्हॅल्यू डिस्प्ले करतं आणि सेल फंक्शन काय करणार आहे, तर सेल मॉड्यूल तर तुम्हाला दिलेल्या व्हॅल्यूची ग्रेटर दॅनची व्हॅल्यू जी आहे ती काय करणार आहे तुम्हाला डिस्प्ले करणार आहे. सेम इथे पण आपण मॅथ मॉड्यूल इम्पोर्ट करून घेतलं. देन नंबर इज इक्वल टू मॅथ डॉट सेल आणि व्हॅल्यू सेम पास केले, जी आपण फ्लोअर फंक्शनमध्ये यूज केलं होतं तीच व्हॅल्यू आपण सेल मेथडमध्ये सुद्धा यूज केली. देन प्रिंट द व्हॅल्यू इज. मग द फ्लोअर व्हॅल्यू काय लिहायची 11. म्हणजे ते काय केलं, कन्व्हर्जन करून गेलं आणि त्याची ग्रेटर दॅन व्हॅल्यू आपल्याला काय केली डिस्प्ले केली. नेक्स्ट आहे मॅथ फॅफ्स फंक्शन. दिस मेथड रिटर्न्स द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स. म्हणजे ही मेथड कशासाठी यूज केली जाते, जर का आपण फ्लोटिंग पॉईंटमध्ये व्हॅल्यू पास केली असेल तर त्याची ॲब्सोल्यूट जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला काय करणार आहे डिस्प्ले करणार आहे. देन सेम इम्पोर्ट मॅथ मॉड्यूल, देन नंबर मॅथ डॉट फॅप्स. फॅप्स फंक्शन काय करतं, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करणार आहे. सेम व्हॅल्यू इथे डिफाईन केली. देन प्रिंट द फ्लोअर ॲब्सोल्यूट इज आणि व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले झाल्या 10.001. दिस इज द फॅप्स फंक्शन. नेक्स्ट आहे मॅथ्स डॉट फॅक्टोरियल फंक्शन. फॅक्टोरियल फंक्शन काय करणार आहे, दिलेला नंबर जो आपण एक्स डिफाईन करणार आहे त्याचं फॅक्टोरियल काय करणार आहे व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करणार आहे. दिस मेथड रिटर्न्स द फॅक्टोरियल ऑफ द गिवन नंबर एक्स. इफ एक्स इज नॉट इंटिग्रल इट रेजेस अ व्हॅल्यू एरर. जर का इंटिग्रल व्हॅल्यू तुम्ही डिफाईन केले नसेल तर तुम्हाला काय करणार आहे ते एरर डिस्प्ले करणार. अदरवाईज काय करणार, जी व्हॅल्यू आपण डिफाईन करतो त्याची काय करणार आहे ते तुम्हाला फॅक्टोरियल व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे. दिस इज द मॅथ फॅक्टोरियल मॉड्यूल. नेक्स्ट एक्झाम्पल, इम्पोर्ट मॅथ, देन नंबर इज इक्वल टू मॅथ डॉट फॅक्टोरियल. त्याला गिवन आपण व्हॅल्यू पास केले 7. देन प्रिंट द फॅक्टोरियल ऑफ नंबर, देन नंबर. Then the factorial of number is 5040. This is the factorial number of 7. Next one is math dot mod x. This method returns the fractional and integer parts of x. It carries the sign of x is float. म्हणजे हे काय करतं, फ्रॅक्शनल आणि आपण जर का फ्लोटमध्ये व्हॅल्यू आपण हिच्या डिफाईन करतो मॅथ मॉड फंक्शनमध्ये, तर ते काय करणार आहे त्याचा फ्रॅक्शनल पार्ट आणि त्याचा इंटिजर पार्ट आहे तो तुम्हाला वेगळा करून आउटपुट तुम्हाला इथं डिस्प्ले करणार आहे. एक्झाम्पल बघा, इम्पोर्ट मॅथ मॉड्यूल इम्पोर्ट करून घेतलं. नेक्स्ट नंबर एक डिफाईन केला, त्याच्यात बरोबर काय केलं मॅथ डॉट मॉड फंक्शन यूज केलं आणि व्हॅल्यू पास केले 44.5. दिस इज द फ्लोट व्हॅल्यू. नेक्स्ट प्रिंट द मॉड एफ ऑफ नंबर, देन नंबर. द मॉड एफ ऑफ नंबर इज 0.5. इट इज द फ्रॅक्शनल पार्ट and 44.0 it is the integer part of this function.
काय केलं, मॅथ मॉड फंक्शन काय केलं, दोन्ही व्हॅल्यू आपल्याला वेगवेगळ्या डिस्प्ले करून आउटपुट डिफाईन केलं. म्हणजे टुडे लेक्चर आपण काय डिफाईन केलेलं आहे तर मॅथ मॉड्यूल फंक्शन.